जो हेडेक बेसिकली आपण म्हटला की हेडेक होऊ शकतो का, कॅन्सर होऊ शकतो का, कारण की याचं कॅन्सर होण्यासारखं काही नाहीच आहे. तुम्ही सर्जरी करतात, नॉर्मल अपेंडिक्स केल्यानंतर कॅन्सर होतो का, नाही होत. मग हा इथे कॅन्सर का होणार, काही संबंधच येत नाही कॅन्सर होण्याचा. हेडेक होण्यासाठी हेडेक जो आहे बेसिकली हा इनर प्रॉब्लेम आहे, किंवा कधी कधी काही लोकांच्या नस फुगतात त्याच्यामुळे आपण मायग्रेन वगैरे म्हणतो. तर हेडेक हा ॲग्रिवेटही होत नाही किंवा नवीन येतही नाही, कारण की स्किनमध्ये काम करतो आहोत आपण. कधी कधी काय होतं, ज्यावेळेस सर्जरी केल्या जाते त्यावेळेस सुपरफिशियल नर्व्स जे असतात की जिथे टच सेन्सेशन आपण म्हणतो की ते कट होतात, त्यावेळेस कधी कधी हेवीनेस जाणवतं काही लोकांना. ते टेम्पररी असतं, त्यामुळे त्या लोकांना असं वाटतं की बाबा मला हेडेक होतो आहे. तर ॲक्च्युली हेडेक होत नाही, पेशंट पागलही होत नाही किंवा कॅन्सरही होत नाही, कारण की आपण मेंदूचा कुठलाही पार्ट सर्जरीमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही.